गोवा राज्याचे मुख्यमंत्र्यांना सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाच्या प्रचार प्रमुख पदाची धुरा नेमण्यात आली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत? कालच भारतीय जनता पार्टीचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये प्रचार प्रमुख म्हणून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना नेमण्यात आलं. खरं तर या मतदारसंघामध्ये 3 मंत्री आहेत आणि 1 कॅबिनेट मंत्रीसुद्धा आहे. असं असताना शिवसेनेची भीती असून देत, उद्धव साहेबांची भीती असून देत किंवा आपल्या लोकांवर अविश्वास असून देत आणि म्हणून की गोव्याच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रचार प्रमुख नेमलेले आहे की या सगळ्या नेत्यांना बाजूला करून गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवणार आहेत काय? म्हणजे इथले नेते भाजपचे सक्षम नाही आहेत की काय? आणि त्यामुळे माझा खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला प्रश्न आहे की तुमचं वेगळं अस्तित्व या ठिकाणी तुम्ही सांगतात शिंदे गटाचं, परंतु भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार ठरवला आहे आणि हेच खरं तर तुमचं शिंदे गटाचं या राजकारणामध्ये या मतदारसंघामध्ये अस्तित्व आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. काही दिवसापूर्वी केसरकर मोठ्या गोष्टी करत होत्या उद्योजींबद्दल, परंतु आज त्यांची परिस्थिती काय? एक शब्द सुद्धा ते या वक्तव्यानंतर काढू शकत नाहीत. ही त्यांची राजकीय खरं तर राजकीय ही त्यांची परिस्थिती आहे. राजकीय त्यांची ताकद किती लयाला गेली आहे हे कालच्या गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रचार प्रमुख म्हणून झाल्यानंतर आणि त्यांनी हा मतदारसंघ फक्त भाजपच लढवणार म्हणून सांगितल्यानंतर ह्यांची त्यांच्या विरोधात ब्र काढण्याची परिस्थिती नाही आणि त्यामुळे भाजपच्या ताटाखालची ही आता मांजरं झालेली आहेत आणि इथले नेते सुद्धा भाजपने त्या नेत्यांना सुद्धा भाजपनेच त्यांचं अस्तित्व दाखवलेलं आहे की गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या मतदारसंघाची जबाबदारी देऊन त्यांचं अस्तित्व दाखवलेलं आहे. आणि खरं तर हीच आमची ताकद आहे, ही सामान्य जनतेची ताकद आहे. तुम्ही किती सत्तेचा वापर करा, सत्तेचा गैरवापर करा किंवा पैशाचा गैरवापर करा, या मतदारसंघातील लोक हे सत्याच्या बाजूने आहेत आणि ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसून येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.